नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमची 11 फेब्रुवारीला एक्झाम डेट फिक्स झालेली आहे. तर त्याचकरिता मी हा डेमो एक्झामचा व्हिडिओ आज बनवत आहे. तर खास तुमच्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला करूया स्टार्ट. तर बघा तुमच्या एम-एस-सी-आय-टीच्या एक्झामच्या वेळेला एकदम अशाच स्वरूपाचं तुमची एक्झाम असणार आहे. तर बघा राईट साईडला तुमचा टायमिंग 1 घंट्याचा वेळ तुम्हाला दिलेला असतो आणि 1 घंट्याच्या वेळेमध्ये तुम्हाला 50 मार्काची तुमची संपूर्ण एक्झाम सोडवायची असते. आणि लेफ्ट साईडला तुमचा फोटो, त्याखाली तुमचा रोल नंबर, एक्झामच्या एक्झॅक्टली टाईमला दिसेल. त्यानंतर बघा तर 50 मार्काच्या एक्झाममध्ये 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आणि 35 मार्काचे प्रॅक्टिकलचे क्वेश्चन विचारले जातात. तर 35 पैकी 14 आणि 15 पैकी 6 असे पासिंगकरिता तुम्हाला 50 पैकी 20 मार्क पडायला पाहिजे. तर 50 पैकी 50ही मार्क तुम्ही मिळवू शकता माझा हा व्हिडिओ बघून. तर बघा 3 लेव्हलमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर आपण लेव्हल 1 पासून सुरुवात करणार आहोत आणि प्रॅक्टिकलचे सर्वात पहिले क्वेश्चन आपण कंपल्सरी सोडून घेऊयात आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्हचे सोडून घेऊया. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर ही फाईल कॉम्प्युटर नावाने रिनेम करा. तर स्टार्टिंगला रिनेम, कॉपी, पेस्ट, ॲट्रिब्यूट बदला, कट अँड मूव्ह असं करा म्हणून स्टार्टिंगला खूप सोपे-सोपे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात आणि जसं-जसं आपण लेव्हल क्रॉस करतो, तसे-तसे क्वेश्चन्स आपले हार्ड आपल्याला विचारलं जातात. तर बघा वेब फोल्डरमध्ये म्हटलेलं आहे, तर वेब फोल्डरला ओपन करा. कॅल्क्युलेटर फाईलला सिलेक्ट करा. त्यावर राईट क्लिक करा आणि रिनेमच्या ऑप्शनवर क्लिक करून जे काय आपल्याला नाव सांगितलेलं आहे कॉम्प्युटर, तर ते नाव आपण टाकून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे नाव टाकलं आणि हे एक्सटेन्शन जे आहे आपल्या क्वेश्चनमध्ये दिसत आहे TXT ते ऑलरेडी लागून असते. त्यामुळे ते काही काढायची गरज नाही. कुठे सिंगल क्लिक करून आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली इमेज फाईल ग्राफिक्स 1 या नावाने रिनेम करा. तर पुन्हा रिनेमचा क्वेश्चन आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये जा, होममध्ये जा, इंडेक्समधून ग्राफिक्स फोल्डरला ओपन करा. इमेज 1 या फाईलला सिलेक्शन करून राईट क्लिक करून रिनेमच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि आपल्याला इमेजच्या जागी कोणतं नाव म्हटलेलं आहे ग्राफिक. तर ग्राफिक नाव आपण इथून कॉपी पेस्टही करू शकतो किंवा टाईप करूनही टाकलं तरी चालेल. पण व्यवस्थित स्पेलिंग सगळं काही आलं पाहिजे. बघा अशा प्रकारे त्यानंतर सिंगल क्लिक करा कुठेही आणि आपला आन्सर सबमिट करा. नेक्स्ट बघा कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. तर आता माझे सर्व स्टुडंट विचारत असतात किंवा काही नवीन असतात, तर त्यांना विचार पडत नसते. काही इरेग्युलर स्टुडंट्स जे असतात कोर्समध्ये येणारे, तर त्यांना असं वाटते की स्टुडंट आयडी फोल्डर आहे कुठे? कलर फोल्डरच्या खाली बघतात, तिकडे बघतात, दिसत नाही. तर बघा स्टुडंट आयडी फोल्डर म्हटल्या जाते, जे कलर फोल्डरच्या खाली स्पेस आहे. तर ही जी स्पेस आहे, तर इथेच याला स्टुडंट आयडी फोल्डर असं म्हटलं जाते. तर बघा कलर फोल्डरच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, कलर फोल्डरमध्ये जायचं आहे, पिंक फाईलला सिलेक्शन करा. त्यानंतर त्यावर राईट क्लिक करा आणि बघा काय करायचं आपल्याला, इथून आपल्याला कॉपी करायचं आहे पिंक फाईलला. बघा कॉपी करा, मागे जायचं आहे. त्यानंतर कलर फोल्डरच्या खाली राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन करा. तर तिसऱ्या वाक्याचे म्हटल्यानंतर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. मल्टिपल 4 लाईन म्हटल्यास आपल्याला काय करायचं आहे बघा, लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे. तर पॅराग्राफ या ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंगचं ऑलरेडी ते ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला किती म्हटलेलं आहे मल्टिपल 4 लाईन. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे 4 तर दिलेलं नाही आहे, अदरवाईज बाकी सर्व ऑप्शन दिलेले आहेत. तर लाईन स्पेसिंग ऑप्शनवर क्लिक करा. यामधून बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे मल्टिपल 4 लाईन. तर बघा लाईन स्पेसिंगच्या इथे ऑप्शनमध्ये सिंगल दिलेला आहे, डबल दिलेला आहे. त्यानंतर लाईन स्पेसिंगची जी संख्या आहे ती सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो. तर बघा स्पेसिंगमध्ये इथे ॲडचा बॉक्स खाली दिसत आहे. तर यामध्ये आपल्याला किती टाकायचे आहे 4 संख्या. तर इथे 4 करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये जेथे कॉस्ट शब्द आहे तेथे रेट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेला आहे. तर आता रिप्लेस हा क्वेश्चन म्हटलं तर खूप सोपा क्वेश्चन आहे. रिप्लेस म्हणजे जिथे जिथे कॉस्ट आहे तिथे आपल्याला रेट हा शब्द हवा आहे.
तर त्यासाठी काय करायचं आहे, रिप्लेस या ऑप्शनवर क्लिक करा. फाइंड वॉटच्या बॉक्समध्ये कॉस्ट टाका आणि रिप्लेस विथच्या बॉक्समध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, रेट हा शब्द टाकायचा आहे. टाइप करून टाका किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा. या डायलॉग बॉक्समध्ये सांगत आहे, की 5 जागेवर कॉस्ट हा शब्द आहे आणि त्याऐवजी आपण रेट हा शब्द करणार आहोत. तर बघा डन म्हणत आहे, तर ओके करा. डायलॉग बॉक्स क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विंडोजचा काय म्हटलेला आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप लेआउट करा. तर खूप सोपा हा क्वेश्चन आहे. तर लेआउट म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असते, लेआउटमध्ये जायचं असते आणि पेज ओरिएंटेशन म्हटल्यास बघा इथे ओरिएंटेशनचं ऑप्शन दिसतच आहे तुम्हाला पेज सेटअप या ग्रुपमध्ये. तर ओरिएंटेशनवर क्लिक करा. यामधून आपल्याला लँडस्केप करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. खूप सोपे क्वेश्चन आहे आत्तापर्यंतचे. नेक्स्ट बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल B2 अनमर्ज करा आणि ती अनेक सेल्समध्ये म्हणजेच स्लिप्ट करा म्हटलेलं आहे, विभाजित करा म्हटलेलं आहे. तर B2 या सेलला आपण सिलेक्शन करून घेऊया आणि आपल्याला अनमर्ज म्हटलेलं आहे. तर बघा इथे मर्ज अँड सेंटरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून अनमर्ज सेल्सवर क्लिक करा. बघा अनमर्ज सेल्सवर क्लिक केल्यानंतर लगेच इथे अनमर्ज आपली जी B2 आहे तो झालेला आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा 21-22 ह्या व्हॅल्यूजपासून सुरुवात होणारी सिरीज A15 ते A13 ह्या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. ऑटोमॅटिकली फिल करण्यासाठी सिंपली काय करायचं असते आपल्याला, A15 पासून सुरू करा म्हटल्यास आपल्याला A15वर या सेलला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये 21 टाईप करून टाका. त्यानंतर डाऊनमध्ये जा. अ, त्यामध्ये 22 टाका आणि दोनही याला सिलेक्शन करून घ्या आणि ऑटोमॅटिकली फिल करण्यासाठी कोण्यामध्ये असा कर्सन येईपर्यंत आल्यानंतर असा पकडून आपल्याला A13 पर्यंत ते रेप्लिकेट करत न्यायचं आहे. बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिकली 21-22च्या नंतर 23-24-25 असं आपल्याला मिळालेली आहे संख्या आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, स्लाइड 2चा लेआउट बदलून तो कंटेंट विथ कॅप्शन लेआउट करा म्हटलेला आहे. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. स्लाइड 2चा लेआउट म्हटलेला आहे, तर स्लाइड 2ला सिलेक्ट करा आणि याचा लेआउट बदला म्हटलेला आहे. तर लेआउट बदलण्यासाठी काय करायचं आहे, स्लाइड या ग्रुपमध्ये लेआउटचा ऑप्शन दिलेला आहे. यावर क्लिक करा. यामधून कंटेंट विथ कॅप्शन म्हटलेलं आहे. तर बघा यामध्ये कंटेंट विथ कॅप्शन लेआउट इथे आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, फाईल 5चा लेआउट बदलून तो ब्लँक स्लाईड लेआउट करा. तर 5 नंबरच्या स्लाईडचा लेआउट म्हटलेला आहे. तर 5 नंबरच्या स्लाईडला आपण सिलेक्शन करणार आहोत. सिलेक्शन केल्यानंतर ब्लँक स्लाईड लेआउट म्हटलेला आहे. तर बघा लेआउट म्हणत आहे, स्लाईड म्हणत नाही आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. लेआउटमध्ये जायचं आहे सरळ-सरळ आणि ब्लँक स्लाईड लेआउट घ्यायचा आहे. तर बघा इथे ब्लँक दिलेला आहे. यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, MS आउटलुकमध्ये लो प्रायोरिटी टास्क व्हिजिट टू वेअरहाऊस सब्जेक्टसोबत तयार करा. तर टास्क म्हटल्यास आपल्याला काय करायचं असते, नेहमी न्यू आयटम्समध्ये जाऊन आपल्याला टास्क सिलेक्शन करायचं असते, म्हणजेच टास्क घ्यायचा असतो. टास्क घेतल्यानंतर प्रायोरिटीमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, लो. आपल्या क्वेश्चनमध्ये लो सांगितलेलं आहे, तर लो करा आणि सब्जेक्टच्या बॉक्समध्ये जो काही सब्जेक्ट दिलेला आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायला अजिबातही विसरायचं नाही. जर विसरले तर तुमचा 1 मार्क कट होईल. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन सब्जेक्टसाठी 25 म्हणजेच कंप्लिटेशन सोबत तयार करा. तर बघा पुन्हा टास्कचा क्वेश्चन आहे. यासाठी आपल्याला न्यू आयटम्समध्ये जाऊन टास्क घ्यायचा आहे. त्यानंतर स्टेटसमध्ये जाऊन आपल्याला इन प्रोग्रेस करायचं आहे. बघा इन प्रोग्रेसचं ऑप्शन कुठे आहे, इथे यावर क्लिक करा. सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्ट ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि कंप्लीटेडमध्ये जाऊन आपल्याला 25% करायचं. बघा अशा प्रकारे 25% करा. सेव्ह अँड क्लोज करा. आन्सर सबमिट करा. नेक्स्ट 2 इंटरनेटचे क्वेश्चन दिलेले आहे बघा. तुम्हाला तुमच्या मित्राला एक नवीन ईमेल संदेश पाठवायचा आहे. दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी योग्य बटनावर क्लिक करा. तर बघा याचा राईट आन्सर कोणता आहे? तर बघा थर्ड नंबरचा याचा राईट आन्सर आहे www.google.com वेब पेज दिलेले आहे. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा आणि ईमेलवर पासवर्ड एंटर करून लॉग इन करा. त्यानंतर न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी कंपोज ऑप्शनवर क्लिक करा. न्यू मेसेज विंडो ओपन झालेली आहे. तर हे याचं आन्सर होतं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा http://skysport.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हटलेला आहे. तर याचा राईट आन्सर कोणता आहे बघा? सेकंड नंबरचंच याचं राईट आन्सर आहे.
सॉरी थर्ड नंबरचा राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये http://skypesport.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. ही लिंक आता ओपन झालेली आहे. तर हे याचं सुद्धा राईट आन्सर होतं. अशा प्रकारे लेव्हल 1 मधले आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता आपण लेव्हल 2 मधले सोडून घेऊयात. तर बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, सपोर्ट फोल्डरमधून सर्व टेक्स्ट डॉक्युमेंट सपोर्टमधल्या डिफॉल्ट येथे कॉपी करा. तर सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर सपोर्ट फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, टेक्स्ट डॉक्युमेंट. तर बघा टेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे, टेक्स्ट डॉक्युमेंट, त्या सर्व टेक्स्ट डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्यायचं आहे डिफॉल्टला सोडून. बघा अशा प्रकारे सिलेक्ट केलं तुम्ही, त्यावरच राईट क्लिक करा, इथून कॉपी करून घ्या आणि डिफॉल्टमध्ये जायचं आहे आणि इथे राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे. बघू शकता तुम्ही ABC, मयूर, याहो या तीनही टेक्स्ट डॉक्युमेंट्स जे आहे ते डिफॉल्ट येथे कॉपी झालेले आहे. आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, इमेज फोल्डरमधून सर्व JPG फाईल्स इमेजमधल्या बिटमॅप येथे कॉपी करा. तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर या सर्व ज्या फाईल आहेत त्या सिलेक्ट करून घ्या. त्यावर राईट क्लिक करून इथून आपण कॉपीच्या ऑप्शननुसार कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिटमॅपमध्ये जाऊया आणि इथे राईट क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट करायचे आहेत फाईल्स आणि आपला आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट बघा, सपोर्टमधल्या स्कूल फोल्डरमध्ये असलेली बुक फाईल डिलीट करा. तर हे तर क्वेश्चन कोणतं लहान बाळसुद्धा करू शकते. तर बघा सपोर्टमध्ये जायचं आहे, स्कूल फोल्डरला ओपन करा, बुक फाईलला सिलेक्ट करा आणि सिम्पली कीबोर्डचं डिलीट बटन दाबा किंवा त्यावर राईट क्लिक करून सुद्धा तुम्ही डिलीट करू शकता. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ओव्हल आकार वापरा आणि त्या ओव्हलची हाईट 5 सेंटीमीटर अँड विथ 5 सेंटीमीटर, म्हणजे दोन्हीही याची 5-5 सेंटीमीटर आपल्याला हाईट आणि रुंदी करायची आहे एवढी. तर पहिल्यांदा आपण इन्सर्टमध्ये जाऊया. यासाठी इन्सर्टमध्ये गेल्यानंतर शेप्समधून आपण ओव्हल घेऊया. बघा इथे ओव्हल शेप दिलेला आहे, ड्रॉ करून काढायचा आहे अशा प्रकारे. काढल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, याची हाईट आणि विथ. तर बघा इथे फॉर्मॅट टॅब ओपन झालेला आहे. यामधल्या साईज या ग्रुपमध्ये बघा इथे तुम्हाला हाईट दिसत आहे. तर हाईटमध्ये जाऊन आपण जे काय आहे ते काढून टाकायचं एक्स्ट्राचं आणि तिथे 5 टाकायचं आहे. 5 ही संख्या. बघा अशा प्रकारे 5 सेंटीमीटर आणि त्यानंतर विथच्या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला 5 सेंटीमीटरच टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करूया आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. बघू शकता तुम्ही आपल्या जे ओव्हलची जी साईज होती अगोदर यापूर्वी, तर आता आपण विथ आणि हाईट टाकल्यानंतर व्यवस्थित सर्कलमध्ये दिसत आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज आणि लोकॅलिटी कॉलम्सच्या मध्ये एक रिकामे कॉलम समाविष्ट करा. तर एज आणि लोकॅलिटीच्या मध्ये म्हटलेलं आहे. तर मध्ये बघा इथे प्लसचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे. यावर जरी तुम्ही क्लिक केलं तर बघा इथून एक रिकामा कॉलम एज आणि लोकॅलिटीच्या मधोमध इन्सर्ट झालेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा विंडोजचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा शब्दाचा फॉन्ट बदलून तो सियागो UI सेमी बोल्ड करा म्हटलेला आहे. तर बघा हा फॉन्ट आपल्याला चेंज करायचा आहे 5व्या वाक्याचा. मग 5व्याच वाक्याला सिलेक्शन करा, फॉन्टमध्ये जायचं आहे आपल्याला आणि या फॉन्टमध्ये आपल्याला शोधायचा आहे तो फॉन्ट कुठे आहे. तर बघूया आपण यामध्ये कुठे आहे. तर बघा इथे दिसत आहे आपल्याला. बघा सेमी बोल्ड हाच फॉन्ट आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. तर हा फॉन्ट आपण इथून घ्यायचा आहे क्लिक करून आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा दिलेल्या स्प्रेडशीटमधील सेल रेंज A2 ते G2 चे सर्व सेल फॉर्मॅटिंग काढून टाका. तर बघा A2 पासून तर G2 पर्यंत आपल्याला सर्व सेलचे फॉर्मॅटिंग काढायचे आहे. तर बघा यासाठी काय करायचं आहे आपल्याला, फॉर्मॅटिंग काढून टाकण्यासाठी सेल्स या ग्रुपमध्ये एडिटिंग या ग्रुपमध्ये क्लिअरचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि यामध्ये क्लिअर फॉर्मॅटचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि बघा क्लिअर फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर जे काही A2 पासून G2 पर्यंत फॉर्मॅटिंग होतं ते रिमूव्ह झालेले आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला पाय चार्टमध्ये बदला आणि डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे. बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे,
आपल्या बार चार्टला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर डिझाइन या टॅबमध्ये जा. चेंज चार्ट टाइपवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा आपल्याला डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर यामध्ये पाय ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला डिफॉल्ट म्हटलेलं आहे. तर बघा ही पाय चार्टची जी स्टाईल आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि बघा इथे डिफॉल्ट चार्ट स्टाईलमध्ये अप्लाय झालेला आहे आपला बार चार्ट जो होता तो. त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या स्लाइडमध्ये अवॉर्डेड टू ह्या टेक्स्टची केस अप्पर केस करा म्हटलेला आहे. तर बघा अवॉर्डेड टू या टेक्स्टला आपण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन केल्यानंतर या टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे, अप्पर केस. तर बघा इथे फॉन्ट या ग्रुपमध्ये चेंज केसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा आणि अप्पर केसवर क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही सर्व जे काही आपलं वर्ड आहे तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड्स ॲड करा आणि सर्व स्लाइड्सना चेकबोर्ड, स्लाइड ट्रान्झॅक्शन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हटलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले दोनदा न्यू स्लाइडवर जाऊन क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला 2 स्लाइड्स ॲड करायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे, चेकबोर्ड, स्लाइड ट्रान्झॅक्शन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय. तर यासाठी काय करायचं आहे, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिले. ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय नाव दिलेलं आहे, चेकबोर्ड. तर ते आपल्याला यामध्ये शोधायचं आहे. तर बघा या एरोवर क्लिक करा आणि बघा इथे आपल्याला दिसत आहे चेकबोर्ड नावाचं ट्रान्झॅक्शन. तर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इफेक्ट्स ऑप्शनवर जाऊन आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम टॉप. तर फ्रॉम टॉपवर क्लिक करा आणि त्यानंतर सर्व स्लाइड्सना म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टायमिंग ग्रुपमधून अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा सर्व स्लाइड्सना हे ट्रान्झॅक्शन मिळालेलं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाइड इन्सर्ट करा आणि दुसरी स्लाइडला हाईड करा. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. एकदा आपण न्यू स्लाइडवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि या दुसऱ्या स्लाइडला सिलेक्ट करून राईट क्लिक करायचं आहे यावर आणि इथे बघा हाईड स्लाइडच्या ऑप्शनवर क्लिक करा. तर बघा ही स्लाइड जी आहे ती हाईड झालेली आहे आता आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हटलेलं आहे आपल्याला, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. कंपनीचं नाव, जॉब टायटल, होम आणि मोबाईल नंबर आपल्याला दिलेला आहे. या ॲड्रेसनुसार आपल्याला कॉन्टॅक्ट तयार करायचा आहे. तर कॉन्टॅक्ट तयार करताना आपल्याला काय करायचं असतं, नेहमी न्यू आयटम्समध्ये जाऊन कॉन्टॅक्ट घ्यायचा असतो. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर जे काही आपल्या क्वेश्चनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे तो कॉन्टॅक्टमध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला टाईप करून टाकायचा आहे किंवा कॉपी करून व्यवस्थित जागेवर आपल्याला तो रिप्लेस करायचा आहे. तर बघा सर्व ॲड्रेस मी टाकून घेत आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता आपले नंबर राहिलेले आहेत ते सुद्धा आपण टाकून घेऊया. होम नंबरमध्ये होम नंबर आणि त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे. तर बघा मोबाईल नंबरसुद्धा आपण टाकून घेतलेला आहे आता आणि सर्व काही आपण टाकलेलं आहे क्वेश्चनमध्ये दिलेल्या ॲड्रेसप्रमाणे आणि आन्सर त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा कॉन्टॅक्टला आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट 2 इंटरनेटचे क्वेश्चन दिलेले आहे बघा. www.mkcl.organization वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. तर बघा याचा राईट आन्सर कोणता आहे. तर बघा सेकंड नंबरचा याचा राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.mkcl.organize हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. हे वेब पेज ओपन झाले आहे. आता ॲड धिस पेज टू फेवराईट या आयकॉनवर क्लिक करा. वेब पेज फेवरेटमध्ये ॲड झाले आहे. नेम टेक्स्ट बॉक्समध्ये वेब पेजचे नाव टाईप करा आणि डन बटनावर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या वेबसाईटमधील इनबॉक्स फोल्डरमधील सर्व मेसेजेस पहा म्हटलेलं आहे. तर बघा आता आपण कसे पाहायचे आहे मेसेजेस. तर याचं राईट आन्सर आहे
बघा थर्ड नंबरचाच राईट आन्सर आहे. हा URL एंटर करून वेबसाईट ओपन करा. आता Gmail ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा ईमेल एंटर करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नंतर काय म्हटलेलं आहे, पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन करण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करा. लॉग इन करून झाल्यावर तुम्ही इनबॉक्स मेसेजेस बघू शकता. तर ह्याचं राईट आन्सर होतं. अशा प्रकारे लेव्हल 2 मधले सुद्धा आपले सर्व प्रश्न सॉल्व्ह करून झालेले आहेत. त्यानंतर आता लेव्हल 3 मधले आपण सोडून घेऊयात. तर बघा यामध्ये 7 क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. ते सुद्धा आपण सोडून घेऊया. काय म्हटलेलं आहे बघा आपल्या क्वेश्चनमध्ये, सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्टमधल्या पिक्चर गॅलरी फोल्डरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व इमेज फाईल्स पिक्चर या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करा. फोल्डर रिफ्रेश करा आणि मग तुमचे उत्तर सबमिट करा. तर खूप सोपा प्रश्न आहे हा. तर यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. पिक्चर गॅलरी या फोल्डरला ओपन करून या सर्व फाईल्सना सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरच राईट क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर मधोमध राईट क्लिक करा आणि राईट क्लिक केल्यानंतर बघा इथे सेंड टू ऑप्शन आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला सेंड टूचा वापर करायचा सांगितलेला आहे. तर सेंड टूवर क्लिक करा. त्यानंतर कॉम्प्रेसवर क्लिक करायचं आहे. कॉम्प्रेसवर क्लिक केल्यानंतर याचं काय नाव म्हटलेलं होतं आपल्याला, पिक्चर. तर पिक्चर नाव टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि कुठेही एक सिंगल क्लिक करा आणि त्यानंतर राईट क्लिक करून आपल्या फोल्डरला रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधून हेडर आणि फुटर काढून टाका म्हटलेलं आहे. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा हेडरवर क्लिक करायचं आहे आणि यामधून रिमूव्ह हेडरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा फुटरवर क्लिक करा आणि रिमूव्ह फुटरवर क्लिक करायचं आहे. बघा तर फुटरसुद्धा यामधलं डिलीट झालेलं आहे आणि हेडरसुद्धा यामध्ये दिसत नाही आहे. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लांबलचक आहे पण खूप सोपा क्वेश्चन आहे. G7, G8, G9 व G10 ह्या सेल्समध्ये अनुक्रमे 50, 100, 60, 96. तर ह्या ज्या 4 संख्या दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला G7, G8, G9 आणि G10 मध्ये इन्सर्ट करायच्या आहेत. त्यानंतर G7 ते G10 या सेल रेंजची आपल्याला बेरीज कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजेच इथे आपल्याला समचा फॉर्म्युला यूज करायचा आहे बेरीज करण्यासाठी. ह्या संख्या त्यामध्ये ॲड केल्यानंतर या संख्यांची आपल्याला बेरीज करायची सांगितलेली आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ती बेरीज आपल्याला कशामध्ये दाखवायची आहे, G13 या सेल रेंजमध्ये आपल्याला डिस्प्ले करायची आहे. सगळ्यात पहिले क्वेश्चनची सुरुवात आहे, तिथून आपण सुरुवात करूया. G7 वर क्लिक करायचं आहे आपल्याला. G7 मध्ये क्लिक केल्यानंतर तिथे आपण 50 ही व्हॅल्यू टाकूया. त्यानंतर 100 ही व्हॅल्यूज टाकायची आहे. त्यानंतर 65 टाकायचं आहे. आणि त्यानंतर 96 ही व्हॅल्यूज टाकून घेऊया आपण. बघा अशा प्रकारे सर्व व्हॅल्यूज टाकून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला G13 मध्ये जाऊन क्लिक करायचं आहे. बघा G13 वर क्लिक केलेलं आहे आपण आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, G7 ते G10 पर्यंतच आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याची बेरीज काढायची आहे. त्यासाठी ॲटोम समच्या ऑप्शनमधून सम हे फंक्शन घ्यायचं आहे. G7 पासून G10 म्हटलेलं आपल्याला. बघा अशा प्रकारे सिलेक्शन केलं, त्यानंतर एक सिंगल एंटर मारा. एंटर मारल्यानंतर बघा इथे आपल्याला 311 ही व्हॅल्यूज आपल्याला G13 मध्ये मिळालेली आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. त्यानंतर बघा योग्य फॉर्म्युल्याचा वापर करून सेल रेंज H3 ते H12 मध्ये प्रत्येक बाबींची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करा. तर यासाठी काय करायचं आहे, H3 ते H12 मध्ये म्हणत आहे. तर सगळ्यात पहिले H3 वर क्लिक करा, इज इक्वल टू टाईप करा आणि बघा क्वांटिटी किती आपली ती क्वांटिटी घ्यायची आहे. क्वांटिटीमधून आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायची आहे सेल फॉर जानेवारीची संख्या 100. त्यानंतर पुन्हा मायनस करायची आहे सेल फॉर फेब्रुवारीची संख्या. अशा प्रकारे करा आणि त्यानंतर एक सिंपली एंटर प्रेस करा आणि सर्व बाबींची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी काढण्यासाठी कोण्यामध्ये असा कर्सन घ्यायचा आहे आणि रेप्लिकेट करत ऑटोमॅटिकली फिल करत खालीपर्यंत आणायचं आहे G12 पर्यंत. बघा ऑटोमॅटिकली ते फिल होऊन आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक्झिस्टिंग स्लाईडचा डुप्लिकेट करा म्हटलेला आहे. तर बघा
स्लाईडचा डुप्लिकेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक्झिस्टिंग स्लाईडचा म्हणजेच या स्लाईडसारखंच आपल्याला एक दुसरी स्लाईड घ्यायची आहे. तर यावर राईट क्लिक करा आणि बघा इथे डुप्लिकेट स्लाईडचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा. तर बघू शकता तुम्ही पहिल्या स्लाईडप्रमाणेच एक आपल्याला दुसरी स्लाईड इथे मिळालेली आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, MS आउटलुकमध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2014ला RTO ऑफिसवर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हटलेलं आहे. तर इव्हेंट म्हटल्यास आपल्याला काय करायचं असते, सगळ्यात पहिले अपॉइंटमेंट घ्यायची असते आणि ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं असते. सगळ्यात पहिल्यांदा हे काम करायचं आणि त्यानंतर आपल्याला जी काही डेट दिलेली आहे आपली पहिली, ती डेट आपल्याला स्टार्ट टाईममध्ये टाकून घ्यायची असते अशा प्रकारे आणि सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्ट टाकून घ्यायचा आहे. लोकेशन टाकून घेतलं आपण आणि आता आपण सब्जेक्ट टाकून घेऊया सब्जेक्टच्या बॉक्समध्ये. अशा प्रकारे सर्व काही टाकून घेतल्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, एक इंटरनेटचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. दिलेल्या वेबपेजमध्ये एक नवीन लिंक इन अकाउंट तयार करा. फर्स्ट नेम अमिताभ, लास्ट नेम श्रीवास्तव, ईमेल amithabh@gmail.com आणि पासवर्ड दिलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे सेकंड नंबरचंच याचं राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये हा URL टाईप करा, एंटर प्रेस करा. त्यानंतर ईमेल एंटर करा आणि पासवर्ड एंटर करा. ॲग्री अँड जॉईनवर क्लिक करा. फर्स्ट नेम अमिताभ एंटर करा आणि लास्ट नेम श्रीवास्तव एंटर करा. अकाउंट तयार करण्यासाठी कंटिन्यूवर क्लिक करा. तर हे याचं आन्सर होतं. अशा प्रकारे बघा तीनही लेवलमधले आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत आणि आता आपण पहिल्या लेवलपासून ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सॉल्व करूया. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, ब्राउझर वापरताना सुरक्षित वेब कनेक्शन तयार करण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती असेल म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट बघा, C2C कॉमर्ससाठी वेब ऑप्शन वापरण्याचे मुख्य कारण काय आहे म्हटलेलं आहे. तर याचा आन्सर आहे बघा तर बघा याचं राईट आन्सर आहे व्यक्ती दरम्यान स्पर्धात्मक बोली लावण्याची संधी. नेक्स्ट बघा, वैयक्तिक प्रोफाईल्सना सोशल नेटवर्किंग साईट्सवरील प्रभाव मूल्यांकन करताना कोणता पैलू सर्वात महत्त्वाचा आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे फोटोज आणि वैयक्तिक तपशील. नेक्स्ट बघा, वेबवर व्हिडिओ आणि ॲनिमेशन पाहण्यासाठी कोणता प्लगइन मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर बघा फ्लॅश प्लेअर हा प्लगइन वापरला जातो. नेक्स्ट बघा, गुगल फीड आपल्या ॲक्टिव्हिटीज कशाप्रकारे ॲनालाइज करते म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्याच नंबरचं राईट आन्सर आहे केवळ फिटनेस स्पेसिफिक्स ॲपसोबत लिंक करून. नेक्स्ट बघा, जेव्हा आपण आपल्या संगणकापासून दूर असता तेव्हा आपली माहिती सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे पासवर्डने कम्प्युटर लॉक करून. सबमिट करूया. त्यानंतर लेवल 2 मधले सुद्धा आपण ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, ब्राउझर HTML वापरून वेब पेज कशी प्रदर्शित करतो म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे HTML टॅग्स आणि फॉर्मॅटिंग सूचना समजून. नेक्स्ट बघा, व्यवसाय प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग साईटला सुधारण्यासाठी कोणत्या नवीन पेज वैशिष्ट्यांचा उपयोग होईल म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे व्यवसाय पेजेस सॉरी याचं राईट आन्सर आहे ग्रुप्स. नेक्स्ट बघा, प्रायमरी स्टोरेज हे व्होलेटाईल असते तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट बघा, व्हॅबिटिका युजर्सना प्रामुख्याने डॉट डॉट रिवॉर्ड करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं व्हर्च्युअल पॉईंट्स आणि अचिव्हमेंट्सद्वारे. नेक्स्ट बघा, केंद्रीय सर्व्हर वापरून सेवा समन्वयित आणि पुरवठा करण्यासाठी कोणती नेटवर्क स्ट्रॅटेजी वापरली जाते म्हटलेलं आहे.
तर याचं राईट आन्सर आहे क्लायंट अँड सर्व्हर. नेक्स्ट बघा पी-पी-पी व एस-एल-टी-पी या प्रोटोकॉलचा उपयोग डॉट डॉट यासाठी होतो म्हटलेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे डेटा ट्रान्सफर. अशा प्रकारे लेव्हल 2 मधले सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता लेव्हल 3 मधले ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. तर बघा 3 क्वेश्चन यामध्ये विचारले गेलेले आहेत. तुमच्या सिस्टममधील डेट अँड टाईम म्हणजे तारीख आणि वेळेसाठीची सेटिंग्ज बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल म्हटलेला आहे. तर बघून घ्या स्क्रीन यामध्ये कुठे दिसत आहे तुम्हाला. तर बघा 3rd नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे कंट्रोल पॅनल. तर ह्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा एक नवीन कंपनी ई कॉमर्सची संकल्पना मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी कशी लागू करते. तर बघा याचं राईट आन्सर कोणतं आहे? तर याचं राईट आन्सर आहे उत्पादनांची उपलब्धता स्थानिक ग्राहकांसाठी मर्यादित करून. नेक्स्ट बघा संगणकाच्या प्रकारांची ही यादी विचारात घ्या. त्यांना आकाराच्या सर्वात लहान प्रथम ठेवून म्हणजेच क्रमाने लावा असं म्हटलेलं आहे. तर बघा याचं 3 नंबरचं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे आपली सर्व एक्झाम सॉल्व्ह करून झालेली आहेत आणि अजूनही आपल्याजवळ 27 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. तर तुम्ही काहीही करेक्शन करू शकता किंवा तुम्हाला कन्फ्युजन असेल तर बघू शकता. तर चला एंड एक्झामिनेशनवर क्लिक करूया. जर कोणताही क्वेश्चन आपला बाकी असेल तर तुम्हाला एक्झामच्या टाईमला असं इथे दिसून येईल. पण आपला काहीही क्वेश्चन कोणताही उरलेला नाही आहे म्हणून इथे आपल्याला 0 दिसत आहे. येस करत जायचं आहे. बघूया आपल्याला किती मार्क मिळाले आहेत तर आणि ऑब्जेक्टिव्ह जर काही चुकलेले असतील तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला करेक्शन करून सांगते. तर बघा ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 12 मार्क मिळालेले आहेत आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 33 मार्क. तर 50 पैकी आपल्याला 45 मार्क्स मिळालेले आहेत आणि बघून घेऊयात ऑब्जेक्टिव्हमधल्या काही चुका. तर बघा पहिला प्रश्न Google Fit आपल्याला ॲक्टिव्हिटीज कशाप्रकारे ॲनलाईज करते. तर याचा राईट आन्सर होतं फोन सेन्सस आणि वेअरेबल डेटा वापरून. नेक्स्ट बघा व्यवसाय प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग साईटला सुधारण्यासाठी कोणत्या नवीन पेज वैशिष्ट्यांचा उपयोग होईल म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे व्यवसाय पेजेस. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.